स्टार्ट. स्टॉप. सॉरी. केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढेच्या आजच्या निवड चाचणीच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस जास्त महत्त्वाचा आहे कारण आजच्या दिवशी कळेल की या अंतिम फेरीमध्ये नक्की कुठली पावलं आपलं स्थान नक्की करणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस जास्त महत्त्वाचा आहे. आज नक्की कुठली पावलं पुढे जात आहेत चला बघूयात. ओ स्टार्ट. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा छत्तीसगडचे पुष्पक छत्री. मराठी पाऊल पडते पुढे आणि ते पण अटकेपार झेंडा असं असल्यामुळे मी काय म्हटलं की शांता शेळके आणि संगीतकार रवी हे कॉम्बिनेशन कधीच झालेलं नाही बघा. बरोबर की नाही. त्यामुळे शांता शेळकेंच्या शब्दांना जर संगीतकार रवी यांची चाल मिळाली तर हे गाणं कसं होऊ शकतं. ते गायक आणि संगीतकार अजित परब यांच्यासाठी म्हणून मी सादर करतो. बरं बरं करा. अरे हा बाई 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 झंकरा चिक्कर झंग 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 रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दामी काढिला हात नका लावू माझ्या साडीला रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी जागा बघा कर्नाटकी कशी दामी काढिला ही माझी जागा आहे. हात नका लावू माझ्या साडीला. ऐका 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 थांबा ऐकताय ना. ही पण जागा माझी आहे. भरली मी नाक्षी फुल येलाची हात नका लावू माझ्या साडी. छत्री साहेब तुम्ही एवढं खुश केलं मला एवढा आनंद दिलाय. तुम्हाला इथे यायचेही कष्ट पडू नयेत म्हणून मला हा दिवा इथून फेकून मारावा असं वाटतोय तुम्हाला डायरेक्ट. नाही तुमच्यासाठी म्हणून खास आयटम आहे. म्हणजे हा विक्रम आहे माझ्या नावावर मीच डिक्लेअर केलेला की जगातली सगळ्यात फास्ट चक्कर म्हणजे आपण गिरकी म्हणतो ना ती मी मारू शकतो. फक्त काय आपल्याकडे माझ्या मते मोशन कंट्रोल कॅमेरे नाही आहेत. नाहीतर तुम्हाला ते कळली असते पटकन. पण आपल्याकडे साधे कॅमेरे आहेत. त्याच्यात जेवढं टिपता येईल तेवढं बघा. फक्त नीट नजर हटी तो दुर्घटना घटी. फक्त इकडे बघत राहा. ही सगळ्यात फास्टेस्ट चक्कर आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. क्या बात आहे क्या बात आहे. खरं तर नाना पाटेकर सारखा अभिनय माझ्याकडे आहे. हो म्हणजे माझा पायाच नाना पाटेकर सारखा आहे. कोल्हापुरी चपला घातल्यात. आणि आता इकडे तुम्हाला आवाज ऐकू ना माईक असतील तर तुम्हाला हे बघा नाना पाटेकर पुरुषमध्ये आहे. क्या बात क्या बात. हा नाना पाटेकरचा अभिनय माझ्याकडे ऑलरेडी आहे. त्यामुळे तो नाना पाटेकर सारखा अभिनय पण मी करतो. हा पायाचा अभिनय झाला. हा नाना पाटेकरचा पायाच महत्वाचा आहे. त्यामुळे हे सगळं तुम्हा सर्व परीक्षकांना खुश करण्यासारखं माझ्याकडे आणखीन बरंच काही करण्यासारखं आहे. पण इथे कोणाला वेळ आहे तुम्हाला वेळ आहे. आता बस झालं तो इथे येऊन बसा मुकाट्यानी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या आपल्या केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढेच्या सगळ्या स्पर्धकांना प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आपल्या सगळ्यांचे लाडके पुष्कर श्रोत्री. अच्छा तुम्ही सगळ्यांना उघडे का ठेवले. कारण ते बेसिकली उघडेच नृत्य करतात. मला नाही वाटत असं. आता हा प्रसंग या निवड चाचणीत पाहायला मिळेल असं तुम्हाला तरी वाटलं होतं का हो. त्यावेळेस महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा अशा कलाकारांचा आपण शोध घेतलाय ज्यांच्यामध्ये काहीतरी वेगळी कला सुप्त कला दडलेली आहे. आणि आज माझ्यासोबत आहेत एक
फार वेगळ्या प्रकारचे कलाकार. तुमचं नाव काय? सुभाष बोंडे. आम्हाला आवडलं आणि आम्हाला असं वाटतंय की तुमचं हे पाऊल संपूर्ण महाराष्ट्राला दिसावं. जे इंदोरमधनं महाराष्ट्रात आलेलं आहे तर ते आम्हा सर्वांनाच आवडेल. हे म्हणजे ह्याच्या पाठीमागं सर्व काही जे उभं राहिलेलं आहे ब्रूम आर्टचं विश्व, त्याच्या पाठीमागं माझी पत्नी आहे आणि हिचं कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार. केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे मध्ये काही कला प्रकार असे आहेत जे आपल्या छोट्याशा हॉलमध्ये सामावता येत नाहीत. त्यांच्यासाठी आपल्याला मोकळ्यात यावं लागतं. त्यामुळे परीक्षक सुद्धा इथे आलेले आहेत. तयार आहात तुम्ही? बिलकुल. चला तर मग बघूयात बाहेर असे काही चित्तथरारक कला प्रकार. सगळ्यात आधी यशवंत. राजू जुगरे आदिवासी कला मंचच्या या करामती. आता ज्यांच्याबद्दल मी बोलतोय हे आहेत मूळ इंदोरचे, आहेत गुजराती, बायको मराठी, पण आता जो परफॉर्मन्स दाखवणार आहे तो आहे राजस्थानी आणि स्वतः उंटावरून येणार आहे. तुम्हाला वाटत असेल इथे उंट कुठे? बघा तर जरा. ठिपक्या ठिपक्यांनी एक रेषा बनते आणि या रेषेनेच बनते एक सुंदरशी रांगोळी. लाडू कुबल असेच आहेत, बेळगावून आलेले, अप्रतिम रांगोळी काढतात. पण नुसती रांगोळी काढत नाहीत, या रांगोळीतून काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न असतो. तुला मराठी गाणं किंवा असं कुठलं येतं? येतं ना, लावणी येतं. रेशमाच्या रेखानी लाल काळ धाग्यांनी कर्नाटकी कशी मी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला. मराठी गाणं सुद्धा कर्नाटकी कशिदा असलेलंच गायलीस ना? तसं काय नाही, मराठी मला आवाजाला कुठला सूट होतो ते चूज केला. कर्नाटकी कशिदा असो किंवा मराठी काही म्हणजे ना चालतं ना. चालतंय की तेव्हा चालत्यात. मराठी
आंध्र पण आमचीच, कर्नाटका पण आमचीच. अरे क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे हे सर उलट म्हणून दाखवते त्याच स्वरामध्ये. किसके तपसो थिराम लो पातेड पडे पू.